श्री गुरुदेव दत्त. श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. आजचा हा 19वा अभंग आहे. तो आपण म्हणूया. परिमळ गेलिया ओस फूल देठी, परिमळ गेलिया ओस फूल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी देह तैसा, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनी किती आहे अवकाश, अजूनी किती आहे अवकाश, हाची अनुताप घेऊन सावध, हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी मना, काहीतरी बोध करी मना, एक तास उरला खटवांग रायासी, एक तास उरला खटवांग रायासी, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली, सापडला हरी तयाला साधनी, सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला. तेव्हा एकनाथ महाराज सांगतात, परिमळ गेलिया ऊस फूल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. जसा फुलामध्ये परिमळ असतो, गंध असतो, सुगंध असतो, आणि म्हणून ते फूल सर्वांना हवं हवंसं वाटतं, आणि त्या फुलाला देखील सर्वांना आपला सुगंध वितरित करण्याचा एक आनंद त्या फुलाच्या ठिकाणी ताजेपणा असतो. आणि म्हणून परिमळ म्हणजे ऊर्जा, उत्साह, साहस, पराक्रम, कीर्ती, यश, गुण, हे सर्व मनुष्याच्या जीवनात जसं फुलाप्रमाणे तारुण्यात किंवा मध्यम वयात अत्यंत मोठ्या प्रमाणावर त्याच्या ठिकाणी अदम्य साहस, उत्साह, ऊर्जा, पराक्रम, कीर्ती, यश, गुण हे सर्व दिसून येत. परंतु जसं जसं तो वार्धक्याकडे झुकायला लागतो, तसतसे त्याची ऊर्जा, उत्साह, साहस, पराक्रम आदी गुण कमी कमी व्हायला लागतात. तारुण्यात त्याला काही तसं जाणवत नाही. त्याचं शरीर चांगलं असतं, थोडं जरी जाणवलं तरी तो परत रिकवर होऊन चांगला. पण त्याला अशी कल्पना येत नाही की वार्धक्य आल्यानंतर काय होईल, हे त्याला काहीच कल्पना येत नाही. तो परस्वाधीन होईल पूर्णपणे, तो काही करू शकणार नाही हे त्याला लक्षात येत नाही. आणि म्हणून तारुण्यामध्ये मनुष्य उत्साहाच्या भरात खूप गोष्टी काही करतो. या जगामध्ये, संसारामध्ये जे काही करायचं आहे ते अत्यंत उत्साहाने करत असतो. संसारामध्ये पराक्रम तो करत असतो, आणि ते पराक्रम त्याचं वर्णन तो करत असतो. त्याला त्याच्याबद्दल खूप आसक्ती असते, त्याला त्याच्याबद्दल खूप खूप काही वाटत असतं की आपण काय पराक्रम केला. आपण घर बांधलं, गाडी घेतली, बंगला बांधला, चांगली स्त्री आहे, मुलं आहेत, चांगली नोकरी आहे, पैसा आहे, सगळं आहे. यातच त्याला तो मशगूल असतो. मित्र आहे, निरनिराळे उत्सव आहेत, तेव्हा असा संसार हा चालणार आहे असं त्याला वाटत असतं.
आणि असंच आपण या देहानी असेच आपण एकदम तंदुरुस्त राहणार आहोत असं त्याला वाटायला लागतं. त्याला ती भूल पडते त्याला, जसं डॉक्टर लोक भूल देतात ना, तसं भूल त्याला पडलेली असते त्या तारुण्याची, उत्साहाची, आणि त्याच्या भूल दिलेल्या अवस्थेत तो राहतो. परंतु जसजसं तो वार्धक्याकडे वाटचाल त्याची व्हायला लागते, तेव्हा त्याच्या ठिकाणचा उत्साह, साहस, पराक्रम, ऊर्जा, हे गुण कमी कमी व्हायला लागतात. आपण बघतो लोक असे रिटायर होतात आणि मग घरी बसतात. मग कोणाला काही रोग होतो, कोणाला काय रोग होतो, कोणाला डायबिटीज होतो, ब्लड प्रेशर होतं, हे होतं, ते होतं, अर्धांगवायू होता. आता आमची बिल्डिंग आहे तिथे सगळे पेशंट आहेत, सगळे इकडे सिनियर सिटीजन्स आहेत, 75, 80, 85 वगैरे वयाचे. तेव्हा त्यांचं जीवन आम्ही बघतो, ते घरातून बाहेरच पडू शकत नाही, घरातून बाहेर जातच नाहीत. कसं जाणार म्हणलं, परत स्वाधीन जीवन झालंय. बरं दुसरं काही करावं घरात तर काही त्यांना करायला काहीच नाही म्हणा, ते काही करू शकत नाही. काही क्रिएटिव्हिटी आधी होती ती आता राहिलेली नाही. परिमळ गेली या बोस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. हे सर्व गुण अदृश्य झाले. त्याची संपूर्ण पराक्रम जो काही तो त्याला खुमखुमी होती ते सगळं गेलं म्हण. आणि तो त्याचं जीवन मग हे सर्व गुण अदृश्य झाले आणि मग त्याचं तो शून्य झाला, भकास झाला जीवन त्याचं, उदास, शून्यता, भकास, उदास जीवन तो जगत राहतो. मग तो काय करणार, शरीराने काही होत नाही आणि मन, बुद्धी सगळं हे कुंठित होऊन राहतो. चिंता त्याच्या ठिकाणी येऊन, मग तो काय करतो, दाखवण्यासाठी की काहीतरी आपल्याला दाखवलं पाहिजे. कोणी आल्यानंतर मग तो सांगतो की मी असा होतो, मी हे केलं, मी येऊ केलं, मी तेऊ केलं, आणि मी परदेशात गेलो, अमुक केलं आणि तमुक केलं. हे सर्व इतिहास त्याला सांगायला राहतो म्हणा, बाकी त्याला काहीही तो करू शकत नाही. आणि मग तो शून्य, भकास, उदास जीवन जगत राहतो आणि मरणाची वाट पाहत त्याचा जीवन प्रवास सुरू असतो. कधी ते मरण येईल त्याचं वाट बघतो. आणि अंतकाळ जवळ आला की माणसाचा पैसा, घरदार, बायका, मुलं, नातेवाईक या कोणाचाही काही उपयोग होत नाही. हे सर्व ज्या गोष्टी असतात त्या तो जोपर्यंत धडधाकट आहे, जोपर्यंत तो काही करू शकतो, पराक्रम करू शकतो, धैर्य, उत्साह आहे, ऊर्जा आहे, तोपर्यंत लोक त्याच्याकडे येतात ना. नंतर कोणी येतच नाही त्याच्याकडे. तेव्हा त्या माणसाचा पैसा, घरदार, बायका, मुलं, नातेवाईक, मित्र या कोणाचाही काही उपयोग होत नाही, हे त्याला उपयोगाला येत नाही. म्हणून भर्तृहरी त्याचं वर्णन करतात, धनंच कोष्ठी पशवाच गोष्टी, भार्या गृहद्वारी जनस्मशाने, देहश्चितायां परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एकः. जीव हा एकटाच आलेला आहे आणि एकटाच तो जाणार आहे. हा जीव एकटा आलेला आहे. तेव्हा कोणी होतं का, नाही, तो एकटा होता. एकटा तो आला आणि जाताना तो एकटाच जातो म्हणा. त्याचे जे धन त्यांनी कमाई केलेली असते बँकेत ठेवलेलं असतं. धनंच कोष्ठे बँकेतच राहतं म्हणले ते, किंवा तो नातेवाईकांना देतो, आपल्या मुलाबाळांना देतो. पशुहाच्या गोष्टी, काही गाई म्हशी पाळल्या असतील ते गोठ्यात राहतात. भार्या गृहद्वारी, आणि अत्यंत प्रिय पत्नी असेल ती गृहाच्या, घराच्या द्वारापर्यंतच येऊ शकते, म्हणजे त्याच्या पलीकडे लोक तिला जाऊ देत नाही. आणि जे त्याचे आप्तेष्ट असतात, प्रियजन असतात, ते सुद्धा स्मशानापर्यंत त्याच्या बरोबर येतात, त्याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाही.
आणि त्याचा जो देह अत्यंत प्रिय आहे, देहश्चितायाम, आणि जी देह हा चितेपर्यंतच त्याचा सांगाती असतो. परलोक मार्गे, आणि तो परलोकात जातो. जीव कुठे जातो? परलोकात जातो. हा इहलोक आहे, तो परलोक. देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एक. मग तो जीव कशाने जातो? कर्म त्याला तिथे बरोबर घेऊन पोहोचतो. त्याच्या कर्माप्रमाणे त्या देवता त्या ठिकाणी चतुर्दश भुवन ब्रह्मांडामध्ये त्याची जागा कुठे आहे, त्याच्या पुण्याईप्रमाणे त्याची जागा कुठे कुठे आहे, तिथे तिथे त्याला नेऊन सोडतो. तो स्वर्ग, त्याचं पुण्य जास्त असेल तर स्वर्गलोकात जातो, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक, अगदी ब्रह्मदेवाच्या लोकांपर्यंत जाईल. त्याच्याही पलीकडे पुण्य खूप असेल, खूप भक्ती केली असेल तर तो वैकुंठ लोकात जातो. आणि त्याच्याही पेक्षा ज्यांनी जास्ती भक्ती केली, किंवा जो जो शिवाचा भक्त आहे, तो कैलास लोकात जातो. आणि ज्यांनी देवांची नुसती भक्ती केली ते देवांच्या लोकाला जातात. पण ज्यांनी सद्गुरूंची भक्ती केली तो कुठे जातो? ज्यांनी सद्गुरूंची भक्ती केली तो कुठे जातो? तर म्हणाले, रामदास स्वामींना असा प्रश्न विचारला की तुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा, देह त्यागिता देव कोठे राहतो, पुढे मागुता ठाव कोठे पाहतो. तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला, अत्यंत आदराने प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं काय? सद्गुरूंनी शिष्याला विचारलेला हा प्रश्न, शिष्याने सद्गुरूला विचारलेला हा प्रश्न आहे की हा जीव मग कुठे राहतो. तेव्हा हा सर्वसामान्याचा प्रश्न नाही वाटत, हा सद्गुरूच्या भक्ताचा प्रश्न आहे. जो सद्गुरूंशी जिवंत असताना, जो देह असताना जो सद्गुरूंशी एकरूप झाला, त्याचा हा प्रश्न आहे. तेव्हा वसे ते उत्तर देतात, वसे हृदयी देव तो जाण ऐसा. अरे बाबा, हृदयामध्ये देव असतो, तुझ्या हृदयामध्ये आहे सद्गुरूच्या रूपाने. तेव्हा वसे हृदयी देव तो जाण ऐसा, असं जाण. नभाचे परी व्यापकू जाण तैसा. तो जीव म्हणाले त्या देहा एवढा राहतच नाही, तो नभासारखा व्यापक होतो. भक्ताचा जो जीव आहे ना, तो वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाण. भक्त सद्गुरूची जो एकरूप होतो, सद्गुरूच्या भक्तांशी ज्याच्या हृदयात एकरूप होतं, त्या भक्ताचं काय होतं? तो कुठल्या लोकांना जातो? स्वर्ग लोकाला जातो, लोक कपोलोक, श्रेयवान लोक जातो. सद्गुरू आवाज गेला. आवाज गेला?
आता बोला बघू सद्गुरू. हा येतोय का? हा आता येतोय. येतोय आवाज? हा आता येतोय. आता येतोय? हो येतोय. आता येतोय का? आता बारीक झाला. हा. तेव्हा सद्गुरू